उत्सव, मंगल प्रसंग, शुभ क्षण यावेळी घराची शोभा वाढवण्यासाठी सुंदर अशी क्रोशाचे विणकाम केलेले लोकरीचे रुमाल. आपल्या सर्वांचे कृष्णसखी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा स्वागत. आज आपण हे सुंदर असे थालपोस बनवायला शिकणार आहोत. हे कसं विणायचं याचं स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही सुद्धा असा रुमाल बनवा. हा रुमाल बनवायसाठी आपल्याला ह्या दोन रंगाचे धागे लागणार आहे, ऑरेंज आणि जांभळा. हा केशरी असा एकदम केशरी नाही आहे, हळदीसारखा पिवळा किंवा त्यापेक्षा थोडा डार्क शेड असा केशरी आहे. तर या केशरी रंगापासून सुरुवात करू किंवा डार्क पिवळाही म्हणता येईल. सर्वप्रथम गाठ मारून घ्यायची आहे आणि पुढे 6 चेन घ्यायचे आहे. हा रुमाल विणण्यासाठी मी 3 mm ची हुक वापरली आहे. खूप मोठी हुक वापरली तर ढिलं होते आणि खूप बारीक हुक वापरली तर साईज थोडा छोटा होईल रुमालाचा. तर 3 हे मीडियम आहे. 3 4 5 6 चेन झाल्यावर पहिल्या चेन मध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचे आहे. हे जोडल्यावर असा लहान रिंग तयार होईल आणि आता 3 चेन करायच्या. मग या रिंग मध्ये डबल क्रोशे करायचे. हा 3 चेनचा एक झाला आणि आता हा एक केला. असे आपल्याला टोटल 4 डबल क्रोशे करायचे. 2 झाले, 3 हा 4. परत 3 चेन घ्यायच्या आणि त्याच रिंग मध्ये पुन्हा 4 वेळा डबल क्रोशे. 1 2 3 4. पुन्हा 3 चेन आणि पुन्हा 4 वेळा डबल क्रोशे. अशा पद्धतीने आपल्याला हा राउंड कंप्लीट करायचा आहे. हे 2 झाले. असे आपल्याला एकूण 4 स्लॉट तयार करायचे, म्हणजे आणखीन 2. तर हे झाल्यावर दाखवते. हे बघा, हे 4 वेळा कंप्लीट झालं. 3 चेन घेऊन आता ह्यावान्या 3rd चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून हा राउंड पूर्ण करून म्हणजे बंद करून घेऊ. आणि आता हा धागा कापून घ्यायचे, कारण याच्या समोरची डिझाईन वेगळ्या धाग्याने करायची जांभळ्याने. आता हा जांभळा धागा जोडायचे, त्यासाठी पण गाठ करून घ्यायची आणि हा जो पिवळ्या धागाचा आपला डिझाईन आहे त्याच्या 3 चेनच्या मध्ये याला जोडायचे. 3 चेन घ्यायच्या याच्या पण 1 2 3 आणि याच ठिकाणी डबल क्रोशे करायचा. ह्या 3 चेनचा एक आणि हा एक असे 2 झाले. पुन्हा 3 चेन घ्यायच्या 1 2 3 आणि याच गॅप मध्ये पुन्हा 2 वेळा डबल क्रोशे करायचे आहे. आणि हे 2 डबल क्रोशे मध्ये 3 चेनची गॅप आणि 2 डबल क्रोशे. पुढच्या गॅप मध्ये जायचे, त्यासाठी पण 3 चेन आणि आता ही जी पुढची 3 चेनची गॅप आहे आधीच्या राउंडची, त्यामध्ये 2 वेळा डबल क्रोशे करायचे. 1 2 आणि 3 चेनची गॅप 2 3 आणि पुन्हा याच गॅप मध्ये 2 डबल क्रोशे.
याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. 2 डबल क्रोशे, 3 चेन, परत त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे आणि एका गॅपमधून दुसरीकडे जाताना पण 3 चेनची गॅप ठेवायची. तर हे झाल्यावर दाखवते. हा पण राऊंड पूर्ण झाला आणि ह्या थर्ड चेनमध्ये जोडून स्लिप स्टिचने जोडून घ्यायचे. पुन्हा 3 चेन करायच्या, 1 3 आणि याच्या पुढचा जो डबल क्रोशे आहे त्याच्याच वर आणखी एक डबल क्रोशे करायचा. म्हणजे मागच्या राऊंडच्या एका डबल क्रोशेवर हा एक डबल क्रोशे, म्हणजे 2 वर 2 झाले. आता पुढच्या गॅपमध्ये आणखी 2 डबल क्रोशे, 1 2 तिथेच, म्हणजे खालच्या राऊंडमध्ये 2 होते, आता 4 झाले. 3 चेन, 2 3 आणि पुन्हा ह्याच गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, 1 2. आता पुढे जो डबल क्रोशे आहे अगोदरच्या राऊंडचे त्या 2 वर पुन्हा 2 डबल क्रोशे, म्हणजे 2 गॅपमध्ये आणि 2 अगोदरच्या राऊंडच्या डबल क्रोशेवर, असे 4 इथे, 4 इथे आणि मध्ये 3 चेनची गॅप. आणि ही जी 3 चेनची गॅप होती तिथे चेनच्या वर चेन 3, 1 2 आणि 3. परत असंच करायचं आहे. पुढच्या 2 डबल क्रोशेवर 2 डबल क्रोशे. एक पॅटर्न परत दाखवते एक वेळा. हे बघा, 2 डबल क्रोशेवर 2 डबल क्रोशे, एक आणि हा एक, नंतरच्या स्पेसमध्ये पुन्हा डबल क्रोशे 2, 1 2 आणि पुन्हा 3 चेन, 2 3, पुन्हा त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे, म्हणजे स्पेसमध्ये खाली जागेमध्ये त्या 2 आणि ह्या 2 डबल क्रोशावर पुन्हा 2 डबल क्रोशे, म्हणजे 4 झालेत एकूण. आणि 3 चेनची गॅप, एका गॅपमधून दुसऱ्या म्हणजे एका स्लॉटमधून दुसऱ्या स्लॉटमध्ये जाताना 4 चेनची गॅप, 3 चेनची गॅप, सगळीकडे 3 चेनची गॅप आहे आणि 4 डबल क्रोशे आहे. तर याप्रमाणे आणखी हे 2 करून घेऊ. हा राऊंड पूर्ण झाला. याला पण थर्ड चेनमध्ये जोडून घेऊ स्लिप स्टिचने. आणि याच्या पुढच्या राऊंडसाठी पण अशाच प्रकारे करायचे आहे. 1 2 3 चेन घ्यायच्या आणि त्याच्या पुढचे जे काही डबल क्रोशे आहे आधीच्या राऊंडचे त्याच्यावर एक डबल क्रोशे, म्हणजे अगोदर 4 आहे तर 4 वर 4 डबल क्रोशे यायला पाहिजे. एक झाला, दुसरा, तिसरा आणि चौथा. आधीचे 4 डबल क्रोशेवर 4 डबल क्रोशे आणि आता या स्पेसमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशे. ही जी जागा आहे त्याच्यात 2 डबल क्रोशे आणि मध्ये 3 चेनची गॅप, जसं अगोदर घेतलं आहे तसंच. तीन चेन आणि त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे, 1 2 ह्या खाली रिकाम्या जागेत 2, नंतर 4 डबल क्रोशेवर 4 डबल क्रोशे आधीच्या राऊंडच्या. म्हणजे हे एकूण किती 6 झाले.
2 स्पेसमध्ये आणि 4 खालच्या राऊंडवर. पुन्हा इथे जशी 3 चेनची गॅप आहे तशीच इथे पण घ्यायची. 3 चेन झाल्यावर पुढच्या डिझाईनसाठी पण तसंच करणे. 4 वर 4 आणि या रिकाम्या जागेत 2 याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. झाल्यावर दाखवते. हे बघा, हा सुद्धा राऊंड पूर्ण झाला. 1 2 3 राऊंड झाले आणि मी स्लिप स्टिचने जोडून घेतलं. आता शेवट म्हणजे जांभळ्या रंगाने आणखीन एक राऊंड करायचा आहे, चौथा. तर तो पण असाच राहणार आहे. एक सांगते, डबल क्रोशेवर डबल क्रोशे घ्यायचे. आधी किती होते? 4. तर 4 वर 4 घ्यायचे. 4 नाही 6 आहेत ना, एक म्हणजे त्या रिकाम्या स्पेसमधले पकडून. तर 2 3 4 5 आणि हा एक 6. त्यानंतर पुन्हा मागच्या राऊंडमध्ये जसं आपण 2 डबल क्रोशे त्या स्पेसमध्ये घेतले तसेच या स्पेसमध्ये घ्यायचे. 1 2 आणि 3 चेनची गॅप. 3 पुन्हा 6 डबल क्रोशे व 6 डबल क्रोशे नाही, म्हणजे 2 रिकाम्या स्पेसमध्ये पहिले 1 2, कारण आता वाढणार म्हणजे अगोदरची 6 आणि हे आता 2 वाढवत आहे, ते असे 8 झाले. या एका लाईनमध्ये 8, हे 2 आणि आता या 6 वर 6 म्हणजे हे सगळे बघा वाढत आहे. 2 मग इकडे 4 6 आणि इथं 8, 2 2 ने वाढत आहे. तर हे पण आपण 6 वर 6 करून घेऊ आणि मध्ये जी 3 चेनची गॅप आहे तिथे 3च चेन करायच्या, चेनवर चेन, त्यात कोणताच बदल नाही. तर याप्रमाणे हा सुद्धा राऊंड पूर्ण करून घेऊ. हे बघा, आता इथे 3 चेनच्या वर 3 चेन, 1 2 3 आणि पुन्हा मग याप्रमाणे डबल क्रोशे करत जायचे. 6 वर 6, 2 रिकाम्या जागेत पुन्हा 3 चेन आणि 2 ह्या स्पेसमध्ये आणि 6 वर 6 आणि मधोमध 3 3 चेनची गॅप. तर याप्रमाणे हा सुद्धा राऊंड पूर्ण करून घेऊ. झाल्यावर दाखवते. हे बघा, आता हे पूर्ण 4 राऊंड झाले. 4 1 2 3 4 राऊंड झाले आहे. हा स्लिप स्टिचने जोडून धागा कापून घेते, कारण याच्या पुढची डिझाईनसाठी पिवळा रंग घ्यायचा आहे. पिवळा धागा जोडण्यासाठी गाठ मारून घेते आणि ही जी 3 चेनची गॅप आहे मोठीवाली तिथे हा जोडून घेते. 1 2 3 चेन घ्यायची आहे. त्याच ठिकाणी पुन्हा एक वेळा डबल क्रोशिया. ह्या 3 चेनचा एक आणि हा एक, असे 2 डबल क्रोशे झाले. पुन्हा 3 चेन, 1 2 3, त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे. दोन आणि आता 7 चेन घ्यायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि ही जी छोटी 3 चेनची गॅप आहे त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. 1 2 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 आणि पुन्हा त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे. 2 पुन्हा 7 चेन
2 3 4 5 6 आणि 7. पुन्हा इथे ह्यासारखं करायचे. ह्या मोठ्या स्पेसमध्ये यासारखे 2 डबल क्रोशे, 3 चेन आणि त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे. म्हणजे या पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. झाल्यावर दाखवते. हा बघा, हा पॅटर्नने राऊंड पूर्ण केला आणि स्लिप स्टिचने जोडून घेतलं. आता 3 चेन करायच्या. हे एकूण 8 झाल्या आहेत कोळ्या. 3 चेन करू, 2 3 आणि हे जे पुढचा डबल क्रोशिया आहे त्याच्यावर 1 डबल क्रोशिया. दोन डबल क्रोशिया झाले. 3 चेनचा एक आणि हा एक. पुन्हा इथे 2 डबल क्रोशिया, 2 3 चेन, 2 3 2 डबल क्रोशिया याच जागेमध्ये 2 आणि आता या 2 डबल क्रोशियावर 2 डबल क्रोशे, एक इथे एक. आणि आता ही जी 7 चेनची स्पेस घेतली होती आपण, तिथे आता 6 चेनची घ्यायची. 1 2 3 4 5 6 म्हणजे 1 चेनने आपण कमी केलं. पुढे पण मग असंच करायचे. 2 डबल क्रोशियावर 2 डबल क्रोशिया, 2 ही जी रिकामी स्पेस आहे त्यात 2 डबल क्रोशिया, 3 चेन, पुन्हा 2 डबल क्रोशिया आणि याच्यावर 2 डबल क्रोशिया. हा राऊंड पूर्ण झाला आणि स्लिप स्टिचने जोडून घेतलं. 1 2 अजून 2 राऊंड करायचे आहे आणि ते पण अशा प्रमाणे करायचे जसे आपण जांभळ्या रंगाचे घेतले ना. 2 2 डबल क्रोशिया वाढवायचे. जसं आता हे 4 आहे तर 4 वर 4 करायचे. 4 वर 4 डबल क्रोशिया आणि ह्या रिकाम्या स्पेसमध्ये 2 म्हणजे 6 झाले. खालच्या राऊंडमध्ये 4 आहे, ह्या राऊंडमध्ये 6 म्हणजे 2 ने वाढले. आणि ही जी मधात 3 चेनची गॅप आहे ही ती 3च चेनची ठेवायची आहे नेहमी. 2 3 नेहमी म्हणजे ह्या राऊंडसाठी आणि याच्या पुढच्या राऊंडसाठी. पुन्हा याच ठिकाणी 2 डबल क्रोशिया रिकाम्या जागेत ह्यावाल्या आणि ह्या 4 डबल क्रोशियावर 4 डबल क्रोशिया. हे पण 6 होईल. या ओळीत 6. ह्या राऊंडमध्ये डबल क्रोशिया वाढवायची आहे 2 2 आणि ही जी मधामध्ये चेनची स्पेस आहे 6 चेनची होती, इथे 7 इथे 6, आता इथे 5 घेऊ आणि याच्या पुढच्या राऊंडमध्ये 4 चेन घेऊ. इथे 6 डबल क्रोशिया आहे तर पुढच्या याच्यात 8 डबल क्रोशिया राहील आणि ह्या 3 चेन 3च चेन राहतील. तर हे बदल आहे, बाकी पद्धत सारखीच आहे. तर याप्रमाणे हा राऊंड आणि याच्या पुढचा राऊंड 2 डबल क्रोशिया वाढवून आणि ही 1 चेन कमी करून पूर्ण करून घेऊ. झाल्यावर दाखवते. जसे इथे 7 चेन 6 चेन 5 मग 4 राहील, बाकी यासारखंच राहणार. बघा 1 2 3 4 राऊंड करून पूर्ण झाले आहे आणि मी इथे स्लिप स्टिचने जोडलं. त्यानंतर हा धागा कापून घ्यायचा आहे. आता जांभळ्या धाग्याने पुढचं काम करायचं आहे. तर ह्या छोट्या स्पेसमध्ये धागा जोडून घ्यायचा. 3 चेन करायच्या 1 2 3. नंतर त्याच ठिकाणी 1 डबल क्रोशिया, 2 चेन 3 चेन आणि त्याच ठिकाणी 2 वेळा डबल क्रोशिया. हे बघा त्याच ठिकाणी 2 वेळा डबल क्रोशिया आणि मधोमध 6 चेनची गॅप. 6 चेनची गॅप घ्यायची. नंतर
इथे जे 4 चेन आहे त्याच्यामधून म्हणजे 2 चेन सोडून तिसऱ्या चेनमध्ये 2 वेळा डबल क्रोशे घ्यायचे। हे बघा, हे इथे 2 डबल क्रोशे घ्यायचे, एक, परत त्याच ठिकाणी आणखीन एक डबल क्रोशिया, 2 चेन 3 चेन इथे जसं घेतलंय तसं, आणि त्याच ठिकाणी पुन्हा 2 डबल क्रोशे। आता 6 चेन जशा इथे घेतल्या तशा 2 3 4 5 6, आणि आता या गॅप मध्ये डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 2 3 चेन ची गॅप राहील, आणि पुन्हा त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे। पुन्हा 6 चेन घ्यायच्या इथे, आणि पुन्हा इथे याप्रमाणे करत हा राऊंड कंप्लीट करायचा। झाल्यावर दाखवते मी। हे बघा, हा राऊंड पूर्ण झाला, आणि आता हा तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून घेते। याच्यानंतर काय करायचं आहे, आता याच्या पुढे हे ऑरेंज रंगाने जसं घेतलं आहे म्हणजे पिवळ्या रंगाने 2-2 डबल क्रोशे वाढवले आणि इथे एक एक चेन कमी केली। तसंच सेम इथे पण करायचं आहे। इथे 2 होते तर 2 वर 2 आणि 2 डबल क्रोशे या स्पेस मध्ये। मधातल्या 3 चेन तशाच राहील यासारख्या। या चेन विषयी इथे 6 घेतले तर इथे 5 होईल, 4 होईल, नंतर 3 होईल, म्हणजे 4 राउंड पर्यंत 1 2 असे 2 अजून करून घ्यायचे। सेम या पिवळ्या रंगासारखेच। तुम्हाला लक्षात नसेल तर तुम्ही ह्या पिवळ्या रंगाचा मागे जाऊन भाग बघू शकता। तर हे पूर्ण झाल्यावर दाखवते। हे बघा, हे आता जांभळ्या रंगाचे 4 राउंड पूर्ण झाले आणि स्लिप स्टिच करून मी जोडून घेतले आणि हे कापून घेते। याच्या समोरचा आपल्याला आता पिवळ्या रंगाने घ्यायचा आहे। हा इथे जो रंग घेतला त्याने मी आता याच्या समोरचे डिझाइन करते। एक गाठ मारून घ्यायची आणि हे जे लहान 3 चेनची गॅप आहे त्रिकोण सारखी, त्यामध्ये ह्याला जोडायचं आहे। धाग्याला 3 चेन करून घ्यायच्या, 1 2 3, मग याच ठिकाणी डबल क्रोशा करायचा, पुन्हा 3 चेन, याच ठिकाणी डबल क्रोशा 2 वेळा करायचा आहे। सहा चेन करणे, आणि आता ह्या समोरच्या गॅप मध्ये एक डबल क्रोशा करून पुन्हा 6 चेन, 3 4 5 6, आणि पुढचा जो त्रिकोणी गॅप आहे तिथे 2 डबल क्रोशा करून घ्यायच्या। 2 डबल क्रोशियाच्या मधात 3 चेनची गॅप ठेवायची, 1 2 3, आणि त्याच ठिकाणी परत 2 डबल क्रोशे करायचे। पुन्हा 6 चेन, 6 चेन केल्यावर परत मग इथे आपण डबल क्रोशियाने जोडू। पुन्हा या प्रकारे करायचं आहे, सगळ्याच या डिझाईनवर करायचं आहे। आणि अशा प्रकारे हा पण राऊंड आपण पूर्ण करून घेऊ। झाल्यावर दाखवते मी। हे पूर्ण झालं आहे या प्रकारे करून,
आणि मी स्लिप स्टिचने जोडून घेतलं. 3 चेन करायच्या आणि त्याच्यावर समोरचा जो डबल क्रोशिया आहे त्याच्यावर एक डबल क्रोशिया घ्यायचा. ही जी रिकामी जागा आहे त्यामध्ये 2 डबल क्रोशिया घ्यायचे. 1 2 म्हणजे खालच्या राऊंडमध्ये 2 डबल क्रोशिया, आता वरच्या राऊंडमध्ये 4 झाले. 3 चेन आणि त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशिया ह्या स्पेसमध्ये. आतापर्यंतचा जो पॅटर्न होता तसंच आहे, पण मधोमध एक थोडा बदल आहे, तो सांगते मी. पण सध्या ह्या ठिकाणी सारखंच आहे, जसं अगोदर इथे वगैरे केलं आहे तसंच. बघा आता इथे आपल्याला बदल करायचा आहे. आता इथे मधोमध 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5. इथे जो एक खांब म्हणजे डबल क्रोशिया घेतला आहे तिथे स्लिप स्टिचने इथे सिंगल क्रोशियाने इथे जोडायचं या खांबावरती. पुन्हा 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 आणि या डबल क्रोशियावर एक वेळा डबल क्रोशिया. म्हणजे आता इथून नेहमीसारखं राहणार आहे. बदल मधोमध होता. हे बघा आता याच्यावर अशा प्रकारे करायचं आहे. 2 डबल क्रोशे स्पेसमध्ये हा राऊंड पूर्ण केला आहे आणि मी इथे स्लिप स्टिचने जोडून घेते. आता याच्या समोरचा कसा करायचा ते बघू. इथे 3 चेन करायच्या. 1 2 3. त्याच्या पुढच्या डबल क्रोशियामध्ये डबल क्रोशिया करायचा. 1 2 म्हणजे हे एकूण 3 झाले. 3 चेनचा एक आणि हे 2. हा आता चौथा. या रिकाम्या स्पेसमध्ये 2 डबल क्रोशिया. 1 2 मधात 3 चेन. 1 2 3. पुन्हा ह्याच स्पेसमध्ये 2 डबल क्रोशिया. पुढच्या 4 डबल क्रोशियावर 4 डबल क्रोशिया म्हणजे प्रत्येकी एका याच्यावर 1. या आधी सारखाच आहे हा पण राऊंड. जसं आधी आपण 2 डबल क्रोशिया वाढवत होतो तसा, पण याच्या समोर थोडा बदल आहे. 1 2 3 4 करायच्या चेन याच्या समोर आणि इथे जी हे आहे चेन तिथे स्लिप स्टिचने जोडायचं. सिंगल क्रोशियाने जोडायचं आणि 1 2 3 4 चेन करायच्या. माझा इथे धागा संपत आहे त्यामुळे मी इथे बांधून घेते. कमी पडला तर आपण दुसरा बांधून घेऊ शकतो. 4 चेन झाल्यावर ह्याच ठिकाणी सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं. म्हणजे इथे एक असा छोटासा सर्कल तयार होईल, गोल तयार होईल. परत 4 चेन 2 3 4 आणि हा जो डबल क्रोशिया आहे त्याच्यावर डबल क्रोशिया घ्यायचा. 4 आहेत तर 4. म्हणजे आता याच्यासमोर नेहमीसारखाच आहे, बदल फक्त इथेच आहे. 4 डबल क्रोशियावर 4 आणि इथे रिकाम्या जागेत 2 डबल क्रोशिया मध्ये 3 चेनची गॅप. 1 2 3. पुन्हा याच जागेत 2 डबल क्रोशिया म्हणजे हे एकूण 6 झाले. हे इथे 6 झाले. 4 वर 4 आणि 2 मधातल्या जागेत केले तर 6 डबल क्रोशिया. परत 4 चेन आणि इथे जसं गेला आहे गोल म्हणजे इथे सिंगल क्रोशियाने जोडायचं. 1 2 3 4 चेन करायचं. पुन्हा तिथे सिंगल क्रोशियाने जोडायचं. पुन्हा 4 चेन करायच्या आणि इथे जसं केलं तसंच करायचं.
तर इथे असा गोल आणि हे एक पॅटर्न हा पूर्ण राऊंड होईपर्यंत करायचा आहे. असं पूर्ण झाल्यावर दाखवते. हे बघा, हा राऊंड पूर्ण झाला. त्याच्यानंतर पण असंच करायचं आहे, फक्त इथे 6 डबल क्रोशे घेतले होते तर इथे 8 राहतील, म्हणजे 2 वाढवणार आहोत. आणि मधात 3 चेनची गॅप तशीच राहील, जे जसं आपण इथे केलेलं आहे जांभळ्या रंगाने. फक्त मधातल्या ह्या ज्या 3 चेन आहेत त्याच्याऐवजी एकच घ्यायची, ते दाखवते. हे झाल्यावर हे इथे 8 डबल क्रोशे झाले. याच ठिकाणी 2 डबल क्रोशे ह्या गॅपमध्ये आणि या 6 डबल क्रोशावर एक एक करून 6 डबल क्रोशे. तर हे तर आतापर्यंतच्या सगळ्याच राऊंडमध्ये केलेलं आहे. तसंच इथे पण केलं आणि इथून इथे जाताना दोन चेन घ्यायच्या आणि इथे जोडायचं स्लिप स्टिच किंवा सिंगल क्रोशाने. 2 चेन आणि बाकी तर मग असंच करायचे. 8 डबल क्रोशे आणि मध्ये 3 चेनची गॅप. तर हा राऊंड पूर्ण करून घेऊ. हा राऊंड झाला आहे पूर्ण आणि आता इथे जोडून घेते मी सिंगल क्रोशाने. स्लिप स्टिचने नाही जोडत आहे, इथे सिंगल क्रोशाने जोडत आहे. त्यानंतर 2 चेन आणि इथे जी छोटीशी स्पेस आहे तिथेच पुन्हा 3 वेळा डबल क्रोशे. 1 2 3 त्याच ठिकाणी. त्यानंतर 2 डबल क्रोशे स्किप करायचे, सोडायचे आणि तिसऱ्या डबल क्रोशामध्ये सिंगल क्रोशाने जोडायचं. पुन्हा 2 चेन त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे. 1 2 3 पुन्हा 1 2 स्किप करायचे, पुढच्या ह्याच्यात सिंगल क्रोशाने जोडायचं. 1 2 चेन पुन्हा तिथेच 3 वेळा डबल क्रोशे. 3 डबल क्रोशे झाल्यावर ही जी गॅप आहे इथे जोडायचं सिंगल क्रोशाने. इथे पण 2 चेन आणि त्याच गॅपमध्ये 3 वेळा डबल क्रोशे. 2 3 ह्या साईडने जसं केलं तसंच ह्या साईडने करायचं आहे. या साईडने जसे आपण एका ह्याच्यात 3 डबल क्रोशे केले आणि 2 स्किप करून पुढच्या डबल क्रोशेवर जोडले तसे आपण साईडने केले आहे. नंतर इथे झाल्यावर हे 2 सोडायचे आणि ही जी मधातली हे आहे सिंगल क्रोशे जिथे जोडले होते आपण ह्याचे तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं आणि पुन्हा इथे पण सिंगल क्रोशाने जोडायचं. सिंगल क्रोशाने याप्रमाणे 2 चेन घ्यायच्या आणि इथे जसं केले आहे एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशे. 1 2 3 सेम स्पेसमध्ये. त्यानंतर 2 डबल क्रोशे सोडून 1 2 सोडून 1 2 सोडून इथे स्लिप्स सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं. पुन्हा 1 2 सोडायचे, इथे सिंगल क्रोशाने जोडायचं. 2 चेन इथे सिंगल क्रोशाने जोडल्यावर पुढे म्हणजे इथे कंप्लीट करायची आहे ही डिझाईन. त्यासाठी 2 चेन आणि त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे.
सेम तोच पॅटर्न करत आहे आणि पुन्हा आपण 2 चेन स्किप करून इथे जोडणार. पुढे सेम असंच राहणार. तर हा जो कंप्लीट केला आहे तसाच प्रत्येक याच्यावर करायचा आणि हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा. हे पुन्हा पाहू शकता आणि असंच करू शकता. इथे हे बघा, अशा प्रकारे मी सगळ्याच राऊंडवर पाकळ्या करून घेतल्या आहे. नंतर इथे सिंगल क्रोशाने जॉईन करते आणि इथे 3rd चेनमध्ये स्लिप स्टिचने जॉईन करते. म्हणजे मग इथे आपला हा रुमाल पूर्ण झाला. एक चेन करून हा धागा कापून घेते आणि आता हे सुंदर असं तयार झालं आहे. आपल्याला ही डिझाईन आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अन्य वेगवेगळ्या डिझाईन्स मी अपलोड करत असते, तर त्या सर्वप्रथम बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.